बाजूने गेलाय, काय घेणार आहेत आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती असतो आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन फक्त थांबतील, बाकी सर्व खेळाडू आपल्या जागेवरती जाणार आहेत. दोन कॅप्टन या ठिकाणी थांबायचं. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी झालेला आहे. अगदी टॉस या ठिकाणी विजय झालेले आहेत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो, एका बाजूला ऋषी असेल, सह्याद्री फायटर गोलकोट, शनौस्पोर्ट आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. अब्दुल्ला खान, फारुख नाईन स्टारचा कॅप्टन. ऋषी टॉस या ठिकाणी विजय झालेला आहे. सह्याद्री फायटरनं नाणेफेकचा कॉल या ठिकाणी जिंकलेला आहे. तर काय म्हणाल, अगदी टॉस विजय झाला, फायनलचा टॉस जिंकला तर काय घेणार आहात? अजूनपर्यंत ते प्रश्न विचारले, जवळपास टॉस होऊन 5 मिनिटं झाले, तरी ऋषी विचारतो काय घ्यायचं आहे, काय घेणार आहात? आम्ही गोलंदाजी करू. ऋषी कसं वाटतंय? अगदी 2 नाईटमध्ये 3 धमाके तुम्ही केलेत. श्रीकृष्ण चषक झाला गोरिवले मैदानामध्ये, पाक गोरिवलेचं, त्या ठिकाणी 2 वेळा दोनों टायटल तुमच्याकडे आले. आणि त्याच्यानंतर कुलस्वामिनी चषक, तो टायटल जिंकला. म्हणजे अगदी 2 रात्रीमध्ये 1,00,000 रुपयाचा पारितोषिक तुम्ही जिंकला. आजच्या रात्रीमध्ये फायनलमध्ये आलात. ही स्पर्धा कशी वाटली आहे? आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे, ही स्पर्धा अगोदर कशी वाटली ते सांगायचं आहे. स्पर्धा खूप चांगली आहे, आयोजन पण खूप चांगलं आहे. अगदी नगरसेवक जे साजिद सरगुर आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणार? नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिलाच धमाका त्याने केलाय. 2,00,000ची स्पर्धा एल के स्पोर्टच्या माध्यमातून घेतली, काय म्हणणार? साजिद भाई पण आमच्याच गावातला आहे आणि तो खूप चांगलं काम करत होता. अब्दुल्ला खान समोर आहे, तो एक तगडा आव्हान आहे, अंडरमचा किंग आहे. अगदी 5 ओव्हरमध्ये अब्दुल्ला खानच्या कंपनीला किती धावांपर्यंत थांबवाल? मी मगाशी सेमीला जो सांगितला आता पण तो सांगतो, 40-45. 40-45 धावांवरती थांबवणारा. चिपळूणमध्ये ऋषी असं वाटतंय का सह्याद्री फायटरनं आता कमबॅक केलाय? पहिले एकही टायटल आता यावर्षी जिंकता आलं नव्हतं, त्याच्यानंतर आता लागोपाठ टायटल जिंकता, अशी स्पर्धा व्हायला पाहिजेत का अजून? आम्ही यावर्षी अजूनपर्यंत एकही फायनल मारलो नव्हतो. आम्ही गेल्या 2 दिवसात आतापर्यंत 3 टायटल मारलेत आणि 2,00,000 पण आम्हीच मारलं. आणि अगदी म्हटलं आम्ही 2,00,000 देखील आम्हीच जिंकणार आहोत. थँक्यू सो मच ऋषी. टॉस आपण जिंकलात. अब्दुल्ला खान आमच्याबरोबर जॉईन होणार. अब्दुल्ला, अंडरमचा किंग चिपळूण तालुक्याचं म्हणून तुझी ओळख आहे, महाराष्ट्रभर आपण प्रवास केलेला आहे. कसं वाटतंय आयोजन, कसं वाटलंय? नगरसेवक साजिद सरगुनं हे आयोजन केलं आहे, काय म्हणणं स्पर्धा खेळत असताना कसं वाटलंय? ॲक्च्युली स्पर्धा तर एक नंबर आहे आणि साजिद सरगुरूचा मॅनेजमेंट, शानवाज पोटेचा मॅनेजमेंट एक नंबर. आणि 2,00,000 रुपयाची स्पर्धा घेणं म्हणजे हेच एक मोठी बात आहे. सगळंच असतं त्याच्यात, मॅनेजमेंट सगळं खर्च भरपूर असतं, पण एक नंबर मॅनेजमेंट आणि त्यांनी घेतली नाही, हीच मोठी बात आहे. अब्दुल्ला, अगदी टॉस तुझ्या बाजूने जर गेला असता तर काय म्हणणार आहे? टॉस तू हारलायस, आता बॅटिंग करायची आहे, अगदी पहिली बॅटिंग आली आहे. अगर जर टॉस तुझ्या बाजूने गेला असतं तर काय केलं असतं? ऑब्व्हियसली फिल्डिंग. ऑब्व्हियसली फिल्डिंग. आता पहिली बॅटिंग करायची, कितीचा आकडा सेट करशील? एखादा आकडा सांगशील का, एवढ्या धावांपर्यंत आम्ही पोचू 5 ओव्हरमध्ये? 50+. 50+चा आकडा सेट केला आहे. कसं वाटलं? महाराष्ट्रभर तू प्रवास केला, अगदी आजपासून मी 8 ते 10 वर्ष आधी आपण 1,00,000 खेळायला रत्नागिरीमध्ये गेलो होतो. हे आयोजन आता 2,00,000वरती पोहोचलं. चिपळूणातली, रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे. आज असं वाटतंय का, फिलिंग येते का की ही स्पर्धा तुमच्या बाजूने जाईल? ॲक्च्युली बघ, आता आमची पूर्ण टुर्नामेंटमध्ये आमची कोणाचीच बॅटिंग झाली नाही, तरी आम्ही फायनलमध्ये आलो. नशीब आमच्या बरोबर आहे. गॉड्स प्लॅन असेल ते होणार, त्याच्यात काय हे नाही. हरू पण शकतो, जिंकू. जो बेस्ट खेळेल तो फायनल जिंकणार. ते पण पोरं चांगलीच आहेत, विषयच नाही. एक बॉलर्स त्यांच्यात चांगले आहेत, बॅट्समन पण आहेत, पण आम्ही पण तेवढेच
अनुभवी एक्सपिरियन्स सगळे आहेत आमच्यात. आमची टीम फुल सेट आहे. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. अब्दुल्ला खान याला मी माझ्या जीवनामध्ये 13-14 वर्ष पाहतोय. सुरुवात केल्या यंगस्टर खेळाडू जे आहेत त्यानं खूप चांगला खेळ खेळला आहे, परंतु कुठेतरी वाटलं की यंगस्टरचा कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन झाला, किंवा तुझ्या माध्यमातून यंगस्टर जे खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत, त्यांना काहीतरी मेसेज देशील? ॲक्च्युली आता जी पागेतली टुर्नामेंट झाली ती टोटली वेगळी होती, ही टुर्नामेंट वेगळी आहे. म्हणून भरपूर बॅट्समनचे बॉल कनेक्ट होत नाही. ती छोटी विकेट होती 13 पावल्याची, ही मोठी विकेट आहे, मोठा ग्राउंड आहे, म्हणून भरपूर बॅट्समन स्ट्रगल करत आहेत. आणि आता तर अंडरम गेमच फक्त बॉलरचा राहिला आहे. एक एक बॉलर असे तयार झालेत आपल्या चिपळूणमध्ये, मुंबईमध्ये पण नाही आहेत. आणि यंगस्टर भरपूर आहेत, राहिल आहे, साहिल आहे, जुनेद, करीम भरपूर आहेत. आता तो देवेंद्र तयार झाला आहे, तो तर एक नंबर बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटीवरती बॉल येत आहेत. तसे भरपूर पोरं आहेत, पण चिपळूणचा क्रिकेट फ्युचर ब्राईट आहे. बॉलर्स एक नंबर आहेत आपल्याकडं, सगळं बॅटिंग. आता श्रीवर्धनवाले एवढे लांबून आले आणि आपली मुरादपूरची टीम ते गावातले प्लेयर होते, त्यांनी वन साईड त्यांना मारला नाही. ते एवढ्या लांबनं प्रवास करून आले. ते लॅबोला विचारत होते ये क्या गेम है भाई, तो लॅबो बोलतो ये इधर ऐसा ही चलता है, बड़े बड़े लोग आके ये हो जाते. अभी शुभम लोखंडे भरपूर तसे प्लेयर बघ, चिपळूणवाले डेंजरच आहेत. हो, अगदी अब्दुल्लाचं म्हणणं साफ स्पष्ट झालेलं आहे. मोठमोठे गार केले गंमतमध्ये. आणि अब्दुल्ला म्हटलं थँक्यू सो मच. अब्दुल्ला आमच्याबरोबर जॉईन झाले, ते बॅटिंग करायचे आहे. टॉस सह्याद्री फायटर गोलकोटनं विजय झालेला आहे. नाणेफेकचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अब्दुल्ला खान आणि त्याची आर्मी म्हणजे फारुक 9 स्टार त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. इन ॲक्शनमध्ये मजा येईल. फायनल मॅचमध्ये कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. LK प्रेझेंट, LK स्पोर्ट प्रेझेंट मानाची स्पर्धा आहे. आणि फायनलचा मॅच 2026 लाख मुलाची स्पर्धा कोणाच्या बाजूने जाणार ते पाहणं फार गरजेचे आहे. एक छोटासा ब्रेक नंतर गाणं घेऊया. गाण्यानंतर फायनल मॅचचा थरार तुमच्या समोर. थँक्यू सो मच. अगदी आमच्याबरोबर आता जुळलेले आहे सचिन भैया कदम. हे नाव चर्चेमधलं आहे आणि आता ते क्रिकेटच्या मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांना निश्चित काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे, सचिन भाई आमच्याबरोबर आलेले आहेत. सचिन भाई काय म्हणाल? या टुर्नामेंटला आधी अंडरमला मी येत नाही. पूर्वी अंडरम व्हायच्या ना त्या खूप शीर्षीच्या व्हायच्या, पण आज अंडरम स्पर्धा हायटेक झालेली आहे. आज आलो आम्ही एका ठिकाणी मिटिंगला होतो, तिथं आमच्या मित्रांनी ही लावलं होती. आपल्या चिपळुणामध्ये स्ट्रगल करणारी पोरं भरपूर आहेत. त्यात एक प्रणव तांबेसाठी टाळ्या वाजवा. मी बाया कदम आलो आहे या अंडरम स्पर्धा एवढा रात्री बघायला, तर एक खेळाडूसाठी आलो आहे, व्यक्तीसाठी आलो नाही की त्यांनी त्याची मेहनत आणि त्याचा गेम. त्यामुळे प्रणव तांबेला पण शुभेच्छा. ह्या टुर्नामेंट आयोजकांनी भरवून त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि नगरसेवक आमचे मित्र साजी सरगुरे यांना खूप खूप धन्यवाद की परत एकदा चांगल्या खेळाडूंना संधी दिली. आणि 2 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये आमच्या चिपळूणचा प्रणव तांबे लाजवाब काम करतोय, म्हणून साजी गुरुजींना परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. हे आमच्याबरोबर जुळले होते सचिन भैया कदम, त्यांचा मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि आमच्याबरोबर आता बबलू पोटे या स्पर्धेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. बबलू पोटेने देखील आपल्या जीवनामध्ये बरेच वर्ष ते या अंडरमचा खेळ खेळलाय. बबलू काय म्हणणार आहेत, कसं वाटलंय? अगदी चॅम्पियनच्या जवळ पोहोचला, टायटल आता ट्रॉफी उचलायची आहे, काय म्हणणार आहे? ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न तर करणारच. प्रणव तांबे जो होता ना तो कुठल्या टीमीत खेळत नव्हता पहिली गोष्ट, आणि आमचा पण प्लॅन नव्हता की त्याला खेळवायचं आहे म्हणून. पण रात्री फारुकचा फोन आला की प्रणव तांबेला आपण खेळवूया. मी मला खेळवूया, मी बाहेर बसीन पण त्याला खेळवीन. आणि त्याला आणले आम्ही, आणि त्याने आम्हाला मॅच सेमीफायनल 1 साईड जिंकवून दिला. अगदी बबलूनं सांगितलं मी बाहेर बसलो आणि प्रणवला संधी दिली. आणि अगदी मी कॉमेंट्री बॉक्समधनं ज्यांना टायटल दिले ते खेळाडू अगदी खेळलेत. मी चिपळूणमध्ये जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर प्रणवचा खेळ पाहिला आणि त्याला नाव दिला चिपळूणचा अंडरमचा कोहिनूरचा हिरा.
त्यांना कॉमेंट्री बॉक्सला आजच्या रात्रीमध्ये अगदी त्यानं उत्तर दिलं. बबलू कसं वाटतं, असं वाटतंय का आज ती चॅम्पियनची ट्रॉफी उचलाल? इन्शाल्लाह जरूर. बबलूनं म्हटलं हो अगदी. बबलू थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनोगत व्यक्त केलात. तर मॅचला सुरुवात होणार आहे. डीजे मास्टर आमच्या बरोबर जॉईन होणार आहेत. फायनलच्या मॅचला सुरुवात करण्याच्या आधी एक छोटंसं ब्रेकमध्ये गाणं घेऊया. टीम मीटिंग, टीम हर्डल चालू आहे, चर्चा चालू आहे. एक गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. असा गेलो आणि असं आलो. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटीने करता सन्माननीय आदरणीय नईमभाई खतीब यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. आजच्या दिवसातल्या महाअंतिम सामना पाहायला मिळतोय. एक बाजूला अगदी या गोलकोट रोडचं नाव मोठं केलं, चिपळूण तालुक्याचं नाव मोठं केलं, महाराष्ट्राच्या पटलावरती जाऊन टेनिस बॉल खेळलंय आणि त्याच खेळाडूचं आगमन झालं आहे. गोलकोट रोडचं नाव मोठं करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. वाघिरोचं नाव मोठं करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि हनीफ रुमाने यांचं देखील आगमन झालं आहे. त्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. चिपळूण तालुक्यातला एक धुरंधर म्हणून त्याची ओळख आहे टेनिस बॉलमध्ये. ओरमच्या पटल्यावरती अनेक मैदान त्यानं आपल्या जोरावरती गाजवले आहे. हनीफभाई रुमाने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहर्षण हार्दिक स्वागत आहे. महाअंतिम सामन्याकडे होतोय. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे आणि कोण चॅम्पियन ठरणार या मोठ्या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार, 2 लाखाचा मानकरी कोण ठरणार, या येणाऱ्या काही षटकामध्ये समजणार. LK स्पोर्ट्स आयोजित ड्रमचा वर्ल्ड कप, चिपळूणचा वर्ल्ड कप, मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्याचा ग्रँड फायनलचा सामना पाहायला मिळतोय. बिल्कुल वो काउंटडाउन होगा, उसके बाद वो मुकाबले की शुरुआत करेगा. न जाने किसके हाथों में इस खूबसूरत टूर्नामेंट को जीतने की रेखा के है, न जाने किसके हाथों में इस टूर्नामेंट को जीतने की रेखा के. सारे खिलाड़ी ने ये ख्वाब देखा गया है. किसी एक का ख्वाब पूरा होने वाला है, किसी एक का ख्वाब अधूरा रहने वाला है. कौन जीतेगा कौन हारेगा उसके लिए बिल्कुल वो घमासान है. काउंटडाउन की तरफ जाएंगे. बिल्कुल बिल्कुल वो मुकाबले की शुरुआत करेंगे. हमारे ऑफिशियल अंपायर तैयार है, कैमरामैन तैयार, दर्शक तैयार आहे, प्रेक्षक तयार आहेत का? बबलू बोटे आवाज आला नाहीये तिकडनं. प्रेक्षक तयार आहात का? आवाज जोरदार आला पाहिजे, समर्थकांचा आवाज येत नाही. तयार आहात का? 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांचा गजर. टाळ्या वाजतात. फायनल मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल राखील हवालदार अब्दुल्ला खान ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉल वरती दांडे 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 गुल. बॅटर आउट. अब्दुल्ला खान माघारी परतलाय.
थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती रागिल हवलदारनं विकेट कोणाची घेतली? अंडरमचा किंग, चिपळूण तालुक्यातला किंग, त्याची विकेट मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती दांडी गुल केली आहे. बॅटर आऊट झाले आहेत. रागिल हवलदार खूप चर्चेमधलं नाव आहे. फायनलच्या मॅचमध्ये अगदी सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. अब्दुल्ला खान बाद झाला आणि आता रागिल हवलदारने प्रणव तांबेची विकेट घेतली. तर त्याच्याकरता कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. 500 रुपयाचा पारितोषिक महबूबभाई तांबे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे. तांबे व्हेजिटेबलचे मालक अर्थातच महबूबभाई तांबे या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून तो पारितोषिक रागिल हवलदार ने जर प्रणव तांबेची विकेट घेतली तर त्याच्याकरता पारितोषिक लावलं आहे. पुढचा बॉल ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. रागिल हवलदार, सौरभ रॉनी नवीन बॅटर. क्रॉस बॅटनं खेळायचं होतं. बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाही. या चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न लॅबो आणि रॉनीचा राहिला. खाता उघडलाय. डाबातलं श्री गणेश झालाय आणि डावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर एकच धाव झाली आहे. पहिल्या बॉलवरती अब्दुल्ला खान बाद झाला. दुसऱ्या बॉलवरती अगदी सिंगल घेतली आहे. आणि आत्ता स्ट्राईक मध्ये उल्हासनगरचा वंडर बॉय राहुल सुरवाडे उर्फ लॅबो, ज्या खेळाडूंसाठी अनेक मैदानं भरली, अनेक स्पर्धा गाजवल्या, असा लॅबो आजच्या आपल्या चिपळूणच्या ऐतिहासिक मैदानात पाहायला मिळतोय. हसवारी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतो, खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजी माकोच असणार राहील. यंदाच्या मोसमामध्ये सुरेख खेळ पाहायला मिळतो राहीलच्या माध्यमातून. आता स्ट्राईक असताना राहुल, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये राहुलकडे सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता राहील वर्सेस राहुलची लढाई पाहायला मिळते. पायावरती चेंडू आदळा, चेंडू निर्धाव होतो, सुरेख चेंडू पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळतो राहीलकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. राहुलला देखील प्रश्न विचारतोय राहील टू राहुल. सुरेख घमासान पाहायला मिळतं दोन खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर प्रकारचा चेंडू होता, पंचदंडित करतात मिस्टर एस्टर स्वरूपात. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 2 धावा झाल्यात. सुरुवातीच्या चेंडूवरती धक्का दिल्यानंतर अडचणीत सापडलाय नाश्ता आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतात. मित्रांनो, राहीलचे गोलंदाजी आवडले तर जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. सुपर बॉलिंग पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. ॲक्युरेसी देखील तितके सुंदर आहे राहीलकडून. राहील टू राहुल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. कारण यंदाच्या सत्र गाजवून सोडलं या राहीलने. सह्याद्री फायटर्ससाठी खूप सुंदर खेळ पाहायला मिळतो. काय चेंडू होता आणि यस, तंबूच्या असेल परततोय राहुल बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आज सेलिब्रेशन अगदी विकेट कोणाची घेतली तर महाराष्ट्राचा फलंदाज, नामांकित फलंदाज, ज्याचं रँकिंग 1 वरती नाव आहे, राहुल सुरवाडे. लॅबो बादल आहे, दांडी गोल केले. अर्थातच आपण पाहिलं तर अब्दुल्ला खानची दांडी गोल केली. त्याच्यानंतर राहुल सुरवाडे एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकनं बॉल पकडला आणि त्याच्यानंतर त्याला परत येण्याची संधी नव्हती. पहिल्या बॉलवरती दांडी गोल कोणाची केली ते अब्दुल्ला खान. चिपळूणचा अंडरमचा किंगला बाद केला. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या किंगला देखील रागिल हवलदारनं अडचणीमध्ये आणलाय. आता नवीन फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो तो आलाय. त्याच्यावरती नजरा घेऊन प्रणव तांबे मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅट बोलली होती. अब्दुल्ला खान त्याला क्लीन बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर राहुल सुरवाटेला स्टंपिंगची विकेट मिळाली आहे. सागिल हवलदार एष्ट्यांच्या मागे त्याचाच भाव. दोन्ही भाऊ मैदानामध्ये आहेत म्हणजे ती तबाही होईल. आज मैदानामध्ये अक्षरशः मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रागिल हवलदार, प्रणव समोर आगे. मागच्या मॅच मध्ये त्याची बॅट अक्षरशः बोलली होती. तो बॅटिंग करण्याकरता 4थ्या क्रमांकावरती. फारुक 9 स्टार या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग कॉप. पुढचा बॉल राऊंड द विकेट. रागिल हवलदार स्ट्रायकर वरती प्रणव तांबे. स्लोवर प्रकारचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजाने यावेळी मात्र विकल्पचा वापर केला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीने बॉल टाकला. त्याला फक्त सन्मान दिला आणि प्रणवला माहीत आहे कारण त्याला स्ट्राईक घ्यायची होती, स्वतःच्या डाबाला सुरुवात करायची होती. एक धाव घेतली आहे आणि एका धावाने धावफलक 3 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रागिल हवलदार ज्यानं 2 फलंदाजाला बाद केलं. धावफलकावरती धाबा 3 धाबा झाल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये गाणं घेऊया. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2026ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आहे आणि फायनलच्या मॅचला आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सागिल हवलदार गोलंदाजी मार्कवरती. त्यानं जर प्रणव तांबेची विकेट घेतली तर त्याच्याकरता महबूबभाई तांबे यांच्या माध्यमातून तब्बल तो 500 रुपयाचा पारितोषिक, तांबे व्हेजिटेबल्स यांच्या माध्यमातून तो पारितोषिक आलाय. प्रणव तांबेला जर त्यानं बोल्ड केलं तर त्याला 500 रुपयाचा पारितोषिक. असलमबाई यांच्या माध्यमातून देखील तो पारितोषिक लावण्यात आला. पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी आणि पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल तो इशारा. पंचांची भूमिका कोणी पार पडली तर बाबू सुर्वे, रिजवान सुर्वे. महाराष्ट्राच्या पटल्यावरती त्यानं कामगिरी चांगली केली टेनिस बॉलमध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये धाबा मांडले 4 वरती. प्रणवने एका धावाने स्वतःचा खाता उघडलाय. दुसरं षटक चालू आहे. 4 वरती 2. पावल्यांचा वापर केला. लेगस्टम्पच्या बाहेर चूक केली आहे. चुकीला माफी नाही आहे. धावा बॅटनं बनत नाही आहेत. 5 धावांचा बोनस आता गाण्याला संधी मिळणार आहे. टाळ्यांचा गजर देखील होतोय. खराब चेंडू, चुकीला माफी नाही. थँक्यू सो मच. बॅटमधनं दाबा बनत नाही, त्याच्यामध्ये चूक कोणी केली आहे तर साहिल हवलदारनं चूक केली आहे. दिशा भिरकटली आहे, लाईन भिरकटली आहे. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल टाकला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षक ते पोहोचू शकले नाही आहेत. 5 धावांचं बोनस या ठिकाणी दिलं गेलं आहे. धाबा वाढले. टीमची टोटल आता धाव फलकावरती 9 धाबा झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काही वेळाकरता खेळ थांबलाय. प्रेक्षकांना विनंती आहे त्या आपण थोडीशी जागा रिकामी करत या ठिकाणी प्लीज. धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर 9 धाबा झाल्यात. प्रेक्षकांनी केलेली गर्दी. फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समॅन प्रणव तांबे याने एकच धाव बनवली. अजूनपर्यंत 9 धाबा धावफलकावरती. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलून दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मुबारक त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. एका धावाने धावफलक 10 वरती. सागिल हवलदारनं जर हॅट्रिक घेतली तर शहबाज कटमाले ते परदेशातनं मॅचची पाहणी करतायत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000चं पारितोषिक लावलंय हॅट्रिक करता. सागिल हवलदार गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक राहीलचं, त्यानं गोलंदाजी चांगली केली. अगदी आतमध्ये येणारा बॉल समोर खेळलेत. वा, काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. अगदी डावी लागवली. चेंडूला आतमध्ये आणलाय. धावफलक 1 न मांडणार आहे. सिंगलच्या साहाय्याने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. टॅपचा स्ट्रोक सौरभ रॉनीने खेळला. त्याच्यानंतर रागिल हवलदार धावत गेले, लांबच लांब उडी घेतली आणि त्याला चेंडूला आतमध्ये आणलाय. एका धावाने धावफलक 11 वरती. दुसरं षटक चालू आहे. या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, त्या स्पर्धेचं पाहणी करतायत. पुढचा बॉल धावफलकावरती. धाबा 11 धाबा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये. साहिल हवलदार चेंडू चांगला पायात टाकला होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गौरव पाटील चेंडूवरती आले. त्याच्यानंतर विकेट घ्यायची होती रनआउटची प्रणव तांबेची, परंतु प्रणव तांबे जलद गतीनं आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचला. सिंगलच्या साहाय्याने आता धावफलक पुढेच पोहोचणार आहे. टीमची टोटलचा धावफलकावरती 12 धाबा. षटक क्रमांकचा विचार केला तर दुसरं षटक चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3च धाबा आले होते. त्याच्यामध्ये 2 फलंदाजांचा बाद केला. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 9 धाबा कोणी खर्च केले ते साहिल हवलदार. थोडंसं मागडं ठरलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आतमध्ये येणारा बॉल होता. बॅकफुटवर जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये. समोर बॉल आला, त्याच्यावरती एक सिंगल घेतली. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता धावफलकावरती 13 धाबा. दुसरं षटक मैदानामध्ये. फायनलच्या मॅचला सुरुवात झाली. अनेक प्रेक्षक अजूनही टक लावून बघतायत. प्रेक्षकांनी केलेली गर्दी त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. रागिल हवलदार पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट. पावल्यांचा वापर केला. ऑन साईडला खेळायचा. वा, एस्टॅनच्या मागे अलीमुल्लाची कामगिरी चांगली झाली आहे, परंतु तो वाईट बॉलचा इशारा देखील आलाय. कानीमध्ये ट्विस्ट. वाईट बॉलने धाबा मारलाय. टीमची टोटलचा धाव फलकावरती 14 धाबा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती साहिल पाहिलं होतं. साहिल वर्सेस संकेत. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई पाहायला मिळते. प्रणव वर्सेस साहिलची जोडी मैदानात पाहिजे होते आणि सुंदर मनगटी फटका खेळ होता. चेंडूवरती गौरव येतोय. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागतोय साहिल.
षटकाच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते, चुकी होते, नशिबाचा चौकार येतोय, धावसंख्येत भर पडते, 5 धावांचा बोनस येतोय. अगदी मैदानामध्ये थोड्या वेळात मॅच थांबलेल्या पंचांच्या डिसिजनची वाट बघावी लागणार आहे. काय निर्णय पंचांच्या माध्यमातून येणार आहे. पंच प्रमुख पंच म्हणून रिजवान उर्फ बाबू सूर्य पंचाच्या भूमिकेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा, 5 धावांचा बोनस. चुकी केली आहे साई लबरदारने, चुकीला माफी नाही आहे. 5 धावांना धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता धावफलकावरती 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी राहुल सुरवाडे लगेच बाद झाला, अब्दुल्ला खान बाद झाला आणि त्याची जागा घेऊन सौरभ रॉनी आणि प्रणव तांबे. बॅटनं धावा बनत नाहीये, एक्स्ट्रानं धावा दिल्या जातात. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेट अवल्यांचा वापर केलाय, स्टेप आउट झाले, समोर मारलाय, खेचून मारला, एकच मारला, तो देखील सॉलिड मारला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4. थँक्यू सो मच. अगदी बॅटच्या रडार मध्ये टाकलेला बॉल पावल्यांचा वापर केला, डाऊन द ग्राउंड डान्सिंग डाऊन द विकेट येऊन हा फटका सजवलाय. धावफलक 4 न वाढणार आहे. टीमची टोटल आता 24 वरती 2. मैदानामध्ये निश्चित चर्चा चालू आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा झाल्या, 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा संघ फारुक 9 स्टार. अरे साई हवलदारचा विचार केला, तब्बल त्याने 21 धावांचा तो महागडा षटक टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये राहिलनं 3 धावा दिल्यात. हेच तर क्रिकेट आहे, हेच तर पलटवार आहे. बरंच काय पाहायला मिळेल. हे फायनलचा थरार आहे. तब्बल 2 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आणि फायनलचा मॅच. एक छोटासा ब्रेकमध्ये गाड्यांत पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. 2 षटकांत 24. फारुक 9 स्टार 2 गडी बाद. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2026 ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, लाख मुलाच्या पारितोषिकांची असणारी स्पर्धा. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडे तिसरं षटक घेऊन राखील हवलदार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, दांडे 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 दांडे, गोल दाखवून दिलाय. मी कुठे कमी नाही आहे. प्रणव तांबेला माघारी पाठवलाय. धक्का क्रमांक मॅच मध्ये तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. 24 वरती 3. राहिलची गोलंदाजी आवडली आहे तर मला टाळ्यांचा गजर जरा ऐकायचा आहे. तर थँक्यू सो मच. या स्पर्धेची पाहणी आपण पाहिलं तर दानिश मेमन म्हणजे दानिश मासा देखील करत आहेत. त्यानं पारितोषिक लावलंय. त्यानं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक 3 बॉलमध्ये 3 चौकार आले तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000चं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. दानिश मासा यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती राखील हवलदार. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट घेतली आणि त्याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक महबूबभाई तांबे यांच्या माध्यमातून तो दिला जाईल. कारण आजच्या रात्रीमध्ये प्रणवची विकेट फार इम्पॉर्टंट विकेट होते. ती विकेट कोणी घेतली? राखील हवलदारनं प्रणवची विकेट घेतली. सौरभ भोजने आलेल्या पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय, ढकलून दिलाय, हलक्या हाताने खेळलेत. बॉटमचा वापर केला, मनगड्याचा वापर केला, चेंडूला ढकलून दिला, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळले, सिंगल मिळवली आहे आणि सिंगलला धावफलक पुढे सरकेल. 25 वरती तिसरं षटक चालू आहे. या मॅचमध्ये मजा येईल आणि फायनलचा मॅच जसा व्हायला पाहिजे तसा मॅच होईल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. 25 धावा धावफलकावरती. सौरभ भोजनेनं आल्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल बनवली. सौरभ रॉनी तो 7 धावांवरती बॅटिंग करतोय. व्यासपीठावरती मोबिनबाई खोत क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व या मॅचची पाहणी करतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चिपलून कार रेंटल यांच्या माध्यमातून अरफात खान यांच्या माध्यमातून राखील हवलदार करता आजच्या रात्रीमध्ये या गोलंदाजी करता 500 रुपयाचं पारितोषिक. राखील हवलदार वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक हातलतोय. तिसरं षटक चालू आहे. 25 वरती 3. अगदी क्रॉस बॅटनं काय फटका खेळला, उलटा फुलटा, चेंडू सीमारेषा पलीकडे, मारा कम घसीटा ज्यादा, चेंडू सीमारेषा पलीकडे, धावा मिळते 4.
थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलत नव्हती, आता फायनल मॅचमध्ये गरज आहे त्याची बॅट बोलते. सौरभ रॉनीच्या बॅटमधनं क्रॉस बॅटनं उलटा फुलटा त्यानं चौकार ठोकल्या. धाबा वाढल्यात 29 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राखील हवलदार पुढचा बॉल अगदी फुल टॉस टाकलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आगे क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. चेंडूला पकड केली शाहरुख पठाण त्या ठिकाणी होते. डॉट बॉल आलाय. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. राखील हवलदार थोडासा वेगाचा वापर केला होता. या बॉलवरती थोडंसं कंट्रोल देखील पाहायला मिळाला नव्हता आणि या बॉलवरचा विचार केला तर धावफलक तिथेच थांबली आहे, कारण डॉट बॉलचा इशारा. चेंडू हातामध्ये गेला, धाव घेण्याची कुठेच संधी नव्हती. अनेक प्रेक्षक या रात्रीच्या जवळपास आपण जर पाहिलं तर भरपूर वाजलेले आहेत. 1 वाजून गेलेला आहे, तरी देखील अनेक प्रेक्षक यूट्यूबवरती फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्षण हार्दिक स्वागत आहे. आणि आता मला वाटतं फुल टॉस बॉल करता जर वरती हाईट असेल तर त्याची पाहणी केली जाईल. नो बॉलची पाहणी करता रिव्ह्यूची मागणी बाबू बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलाय. अगदी चॅलेंज केला गेलाय. थोड्या वेळ करता खेळ थांबणार आहे. बघूया या बॉलवरती डिसिजन काय असेल तो देखील पाहावा लागणार आहे. बाबू सुर्वे टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील तेच असतील, कारण आपण पाहिलं तर त्यांची कामगिरी देखील खूप चांगली राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये तो आलाय. थोड्या वेळ करता खेळ थांबलेला आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं स्वागत देखील केलं जाईल. पाहणी केली जाते. टीव्ही अंपायरकडे मागणी केलेली आहे. पंचांचा इशारा देखील आहे. त्याच दरम्यान आपण व्यासपीठावरती आलेले मान्यवरांचं स्वागत देखील करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे सर्व नगरसेवक साजिद सरगुर यांना विनंती करतोय व्यासपीठावरती आलेले मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत. सन्माननीय आदरणीय नईमभाई खतीब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. सन्माननीय आदरणीय या ठिकाणी नईमभाई खतीब, खतीब कॅटरेजचे मालक सर्व या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान या LK स्पोर्ट्सच्या मानाच्या स्पर्धेमध्ये केलं जाणार. LK ग्रुपच्या वतीने नगरसेवक साजिद सरगुरू यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. तुम्ही पाहू शकता सन्माननीय आदरणीय नईमभाई खतीब साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं आहे. 2026ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लाखमोलाची स्पर्धा. टीव्ही अंपायरकडे तो निर्णय येईल. पंच थोडीशी चर्चा करतायत, पाहणी करतायत. दोन्ही अँगलनं पाहणी केली जाईल, कारण फुल टॉस जो बॉल होता तो वरती होता की खाली होता ती देखील पाहणी केली जाईल. वरती असेल तर नो बॉल दिला जाईल, खाली असला तर फेअर डिलिव्हरी दिली जाईल आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन येईल. बाबू सुर्वे पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी एक्स्ट्रा प्लेअर पाठवला तरी चालेल. फारुक 9 स्टार. अगदी आमचं व्यासपीठ देखील दाखवलं गेलं. त्याच्यानंतर एक खेळाडू चर्चा करतायत. थोड्या वेळ करता खेळ थांबलेला गेम. धावफलकावरती धावांचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. खेळ का थांबलाय? कारण टीव्ही अंपायरकडे मागणी केली गेली आहे आणि ती मागणी कसली होती ते चॅलेंज केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अगदी अंडरमध्ये आपण पाहिलं तर डोपराच्या वरती जर बॉल असला तर नो बॉल दिला जाईल. अगर डोपराच्या खाली असला तो फुल टॉस बॉल. सर्व पाहणी केली जाईल. लोवर फुल टॉस होता का, कनेक्शन कुठं झाला, बॅट कुठं होती, त्याच्यानंतर तो प्रॉपर कनेक्शन कुठं जुळलाय ते देखील पाहणी केली जाईल. अगदी पंचांचा इशारा आला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राखील हवलदार गोलंदाजी करतोय. तो डॉट बॉल आला, चॅलेंज केलं होतं पंचांच्या निर्णयाला. पंचांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर टीबी अंपायरचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. राखील हवलदार ऑन साईडला 3 षटरक्षक, ऑफ साईडला 4 षटरक्षक. राईट आर्म राऊंड विकेट सौरभ रॉनी करता. सौरभ रॉनी ऑन स्ट्राईक. हा बॉलवरती क्रॉस बॅटला खायचं होतं, बॉलने बॅटचा संपर्क होत नाही आहे. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. धावसंख्या तिथेच थांबली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राखील हवलदारच्या माध्यमातून. क्रॉस बॅटचा वापर केलाय, बॉलने बॅटचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं, सुसाट वेगानं लागोपाठचे 3 बॉल त्याने डॉट टाकले. एक चौकार ठोकला गेला. त्याच्यानंतर पुनरागमन कसं करायचं, वेलकम बॅक कसं करायचं, कमबॅक कसं करायचं, हे रागील हवलदारच्या माध्यमातून शिकण्यासारखं होतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू विजय. आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो मुबारक. स्ट्राईकला असणार आहे सौरभ आणि सौरभचे दोन्हीही सौरभ असणार आहेत. एक बाजूला रॉनी असणार आहे, दुसऱ्या बाजूला सौरभ भोजने असणार आहे. सुरेख फलंदाज आहे सौरभ देखील. आणि आता मोठी कामगिरी करावी लागली जर नायस्टार संघाला त्याची जरूरत असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मुबारक असणार आहे. आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू चिपळूण परिसर बिलॉंग करणारा मुबारक वर्सेस सौरभ. चांगला सामना पाहायला मिळाला. सौरभच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळत पाहिजे. या स्पर्धेचा विचार केला असता सौरभच्या बॅटमध्ये चांगली बॅट बोलली नाहीये, परंतु या महाअंतिम सामन्यामध्ये याच्या संघाला त्याची जरूरत असणार आहे. कारण की मोठे धक्के बसलेत, मोठे खेळाडू तंबूच्या असलेले परत, परंतु आता सौरभकडे अपेक्षा असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मुबारक. गोलंदाजी मार्कवरती पाहिलं होतं मुबारक टू सौरभ. पहिला चेंडू घेऊन येतो. षटकातील 4थं षटक घेऊन येतो. खुलवट टप्प्यात चेंडू होता, पंच दंडित करतात. यष्टीच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 30 धावा झाल्यात. पहिल्याच चेंडू होती अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू सर यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते मुबारक टू सौरभ. लढत पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता, बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिरावलेली. सुंदर कमबॅक पाहायला मिळते सौरभच्या मुबारकच्या माध्यमातून. सौरभला जखड ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. सुरेख मनगटी फटका करत. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख ऑन साईडला खेळून काढला होता. मनगटी फटका होत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 31 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. मोठे खेळाडू तंबू जास्त पडले. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 31 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये रॉनीला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अली मुल्लानं स्वतःने डाईव्ह मारली, सूर मारला, चेंडूला आतमध्ये आणलाय. धावफलकावरती धावाचा विचार केला तर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुबारक सध्याच्या घडीमध्ये कमी वयामध्ये मोठं नाव त्याने केलंय. गोलकोटचा मुबारक गोलंदाजी मार्कवरती आहे. खोलात टाकलाय बॉल. रॉनीला आता विचारला आता कसं वाटतंय. भन्नाट वेगानं, सुसाट वेगानं निघून गेला. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज. भन्नाट वेगानं बॉल इष्टरक्षकच्या दिशेनं डॉट बॉल. करते धावा 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ रॉनी या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. 9 बॉलमध्ये 11 वरती तो खेळतोय. 4थं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती मुबारक, स्ट्रायकर वरती सौरभ रॉनी. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला अख्खी कुंभार त्या ठिकाणी होते. त्याने चेंडूला पकडलाय, फेक केले. तोपर्यंत एक सिंगल मिळाले. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. 4थ्या ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ भोजने आणि सौरभ शिंदे म्हणजे रॉनी हे 2 बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करतात. सौरभ भोजने 3 बॉलमध्ये 2 वरती खेळतोय. मुबारक वैयक्तिक पहिल्याने संघाकडे 4थं षटक हातवतोय. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4. हा बॉल भन्नाट वेगाने चेंडू निघून गेलाय. त्याच्यानंतर फेक केली गेली. काय घडलं मैदानामध्ये पाहूया आता. या बॉलवरती काय घडलंय. पंचांकडे अपील केली गेली आहे. अगदी रनआउट करता अपील केली गेली आहे. त्याच्यानंतर पाहूया काय घडलंय. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बॉल कुठे गेलाय. डायरेक्ट हिट देखील केली गेली. त्याच्यावरती पंचांकडे अपील केले
आणि पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलाय. अगदी पडताळणी केली जाणार आहे. बॅटर आऊट आहेत का, त्याच्यानंतर जर नाही आऊट आहेत तर बॉल कुठे गेलाय, त्याच्यावरती किती धाबा मिळाल्या आहेत. टीव्ही अंपायरकडे डिसिजन सोपवण्यात आलेला आहे. या बॉलवरती काय घडलंय ते आपण पाहणार आहोत. पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर पोहोचले होते का ते पाहावं लागणार आहे. सौरभ भोजने अगदी आपण पाहणार आहोत. फारुक 9 स्टार या संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरला आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. अगदी बाबू आमच्या बरोबर येणार आहेत. टीव्ही अंपायर मध्ये जॉईन होतील, ते देखील पाहणी करणार आहेत. त्याच्यानंतर डिसिजन दिला जाईल. थर्ड अंपायरच्या दिशेनं तो निर्णय गेलेला आहे. काय निर्णय असणार आहे ते देखील पाहावं लागणार आहे. बॅटर पोचलेत का पॉपिंग क्रीजमध्ये ते देखील पाहावं लागेल. थोड्या वेळाकरता खेळ थांबला आहे. त्याच्यानंतर पंचने मागणी केली थर्ड अंपायरची, कारण डायरेक्ट हिट केलं गेलं यष्टीरक्षकच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर तो सौरभ भोजने आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय का ते देखील पाहावं लागणार आहे. दोन्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पडताळणी करतायत. थर्ड अंपायर या ठिकाणी बिझी झाले. टेक्निकल टीम अर्थातच टेक्निकल रूममध्ये स्पोर्ट स्ट्रीम या चॅनलवरती स्पर्धा दाखवली जाते. प्रेक्षकांना अगदी विनंती आपण त्याच्यावरती जोर देऊ नका. तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाणार आहे. काय निर्णय घेईल ते पाहावं लागणार आहे. सौरभ भोजनेकरता अपील केली गेली आणि त्याच्यानंतर ऑनफिल्ड अंपायरचा इशारा आपण पाहिला तर थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलं गेलं आहे. तो निर्णय तुमच्यापर्यंत अनेक स्टार्कच जे खेळाडू आहेत ते या मॅचची पाहणी करत आहेत. सर्वांची नजरा आता टेक्निकल रूमकडे आहेत. टी व्ही अंपायर डिसिजन देणार आहेत. या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आपण पाहिलं तर गोलकोट रोडचं नाव त्यानं टेनिस बॉलमध्ये मोठं केलं. हनीफ रोमाने देखील या मॅचची पाहणी करत आहेत. जुनेद विंदानी ते देखील या मॅचची पाहणी करत आहेत. त्यांचं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. अगदी अनेक पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये लावण्यात आलेले आहेत. पॉवर लुकचे मालक दानिश मेमन म्हणजे दानिश मासा यांच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये 3 चौकार करता तब्बल त्याने 1000चं पारितोषिक लावलं आहे. थोड्या वेळाकरता खेळ थांबलाय. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. पंच या ठिकाणी पाहणी करतायत. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलेला आहे आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. OUT आउट, बॅटर आउट. फलंदाज बाद झाले. गाण्याला संधी मिळणार आहे. सौरभ भोजनेला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू. थँक्यू सो मच. चौथ्या ओव्हरमध्ये बॅटर सौरभ भोजने बाद झाला. यष्टीरक्षक साहिल हवलदारच्या माध्यमातून कामगिरी चांगली राहिली आहे. मुबारक अजूनपर्यंत 5 बॉलमध्ये 3 धाबा दिल्यात. एका फलंदाजाला बाद केलाय. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं LK स्पोर्ट्स प्रेजेंट एक अंडरम की सबसे बड़ी प्रतियोगिता फाइनल का मैच चल रहा है. 2024 का माहौल बिल्कुल वो अच्छा माहौल. गोलकोट रोड के ऐतिहासिक मैदान हंसवारी क्रीडा नगरी के ऊपर यह प्रतियोगिता और सबसे बड़ा प्राइज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर इस टूर्नामेंट के अंदर. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज दानिश इस्सानी नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए आए गए. रात के लगभग 2 बजने आए गए. वो यूट्यूब पर आंकड़ा देखे 400 लोग अभी भी देख रहे हैं. अंडरम को कई लोग पसंद करते हैं, इसलिए वो रात में बिल्कुल स्पोर्ट स्ट्रीम पर जुड़े हुए. मुबारक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की आखिरी गेंद फील्डिंग थर्ड मैन पॉइंट एक सेकंड लॉन्ग ऑफ राउंड द विकेट. वो अच्छी गेंद ऑन सेट की तरफ खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का ताल्लुक ने खड़े खड़े खेलने की कोशिश. गेंद और बल्ले का ताल्लुक होना बहुत जरूरी है. इस ओवर के अंदर मुबारक ने केवल और केवल 3 रन दिए. ओवर की भी समाप्ति 4 ओवर का खेल समाप्त है. मुबारक ने दिए 3 रन और 1 शिकार. उन्होंने कहा कि मैंने किए है 1 शिकार, मेरी मेहनत नहीं जाएगी बेकार. इस टूर्नामेंट के रंग भरने के लिए हमें तैयार. 32 रन
4 विकेट के नुकसान पर 8 के 69 रन बना रह गए बैटिंग करने वाली टीम फारूक 9 स्टार। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। थैंक यू सो मच। वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। हमारे प्रमुख अंपायर बाबूसुर में काम कर रहे हैं वसीम पालोजी, आरएम मोबाइल के ओनर भी हैं और इस टूर्नामेंट के अंदर अंपायरिंग किए। वसीम पालोजी आपका भी तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं, बहुत ही अच्छी अंपायरिंग रहे। मुन्ना पटाई आपका भी तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं, थैंक यू सो मच। और पीछे अंपायर नबील फक्की अंपायरिंग करे, नबील आपका भी तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं, थैंक यू सो मच। वसीम पालोजी आरएम मोबाइल 32 रन बनेंगे 4 विकेट के नुकसान पर। दानिश इस्तानी नॉन स्ट्राइकर रेट पर है, स्ट्राइकर रेट पर सौरभ रॉनी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने ओर से पहला, टीम की ओर से निर्णायक ओवर लेकर आखिरी ओवर लेकर अकी कुंभार मैन फ्रॉम अरौली संगमेश्वर तालुका गेंदबाजी करने के लिए तैयार गए हैं। पहले गेंद ऑफ टीम के बाहर चले गए, व्हाइट पॉइंट का इशारा हुआ, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हुआ। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती 33 धावा झाल्यात. गोलंदाजी माखुती अक्की पाहायला मिळतोय. तिथे अगेच असं रॉनी आणि डॅनीची जोडी मैदानात आहे आणि चेंडू सर्व पायावरचं यश घेतोय. धावपत होण्याचा धोका असेल निश्चितच. यस OUT डॅनी बॅक टू द पॅव्हलियन, डिजिटल संधी मिळते. थँक्यू डीजे, थँक्यू. त्याची जागृती जुनेद आणि रॉनीची जोडी मैदानात पाहायला मिळते आणि नाश्टर संघ आता अडचणीत सापडलाय. कारण रॉनीकडून अपेक्षा असणार आहे, रॉनीकडून मोठे फटके खेळण्याची अपेक्षा असणार, परंतु गोलंदाज देखील तितका सुरेख आहे अक्की. संगमेश्वर इथपर्यंत केलेला प्रवास थँक्यू सो मच. अगदी परदेशातनं अनेक प्रेक्षक या मॅचची पाहणी करतात. त्याच्यामध्ये शहबाज कटमाले, त्याने म्हटलं 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले, ते अख्खी कुंभार करता तब्बल त्यानं 2000चं पारितोषिक लावलंय. शहबाज कटमाले जे परदेशातनं या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ईश्वर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्की कुंभार तैयार गए. नॉन स्ट्राइकर पर जुनेद मुल्ला आए गए. ये गेंद ऑफ टर्म के बाहर गेंद खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल वो बाहर की तरफ चले गए. मैदान पर सेलिब्रेशन है. सौरभ रॉनी बैक टू पवेलियन जाएंगे. शिकार हुआ है, बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ. गाने को समय मिलने वाला है, बल्लेबाज आउट. थैंक यू सो मच. क्रॉस बनने का इस्तेमाल हुआ था. सौरभ रॉनी मिस्टा में स्ट्रोक खेल बैठे, बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ चले गए. छठा विकेट बैटिंग करने वाली टीम का गिरा. इसके पहले बिल्कुल वो बल्लेबाज रनआउट दानिश इसानी में, उसके बाद बल्लेबाज सौरभ रॉनी बॉक्स स्टेप के रूप में आउट हुए. अब जाकर मैदान के अंदर मैन फ्रॉम मुंबई दिवा के खिलाड़ी अक्षय गुरु, जिनको पांडा के नाम से जाना जाता है, वो मैदान के अंदर आए गए. 33 रन 6 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्की कुंभार, जिनका नाम अक्षय है, अक्की कुंभार के नाम से जाने जाते हैं. मैन फ्रॉम अरौली संगमेश्वर तालुके के अच्छे खिलाड़ी है. छोटा कद है मगर गेंदबाजी बहुत कमाल की करते गए. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर. वो ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद, रन देना चाहते गए. नॉन स्ट्राइक रेट पर विकेट गिरने वाला गए. बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ जाएंगे. झटका नंबर इस मैच के अंदर 7वां विकेट बैटिंग करने वाली टीम का. 33 रन 7 विकेट के नुकसान पर. पांडा आए, पांडा चले गए. थैंक यू सो मच. नए बल्लेबाज मैदान के अंदर करीम तांबे आ गए. 7 विकेट चले गए और 7 विकेट चले गए. 33 रन बने, 33 का आंकड़ा गए. और अब जाकर आखिरी जोड़ी मैदान के अंदर गए. स्ट्राइकर पर बल्लेबाज जुनेद मुन्ना गए. नॉन स्ट्राइकर पर करीम तांबे, दोनों भी गेंदबाज है. और अब कुछ गेंदों का खेल बचा हुआ. फाइनल के पहले इनिंग के 3 गेंदे बचे. दर्शक देखिए, वो भारी तादाद में दर्शक है, उनका भी स्वागत है.
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, अक्की कुमार छोटा कद है, गेंदबाजी करने के लिए तैयार है, राइट आर्म राउंड द विकेट। इस ओवर की अगली गेंद आने के साथ पीछे की तरफ खेलना चाहते थे, गेंद बल्ले को लगी, उसके बाद विकेट कीपर ने बहुत अच्छा काम किया। शानदार विकेट कीपिंग साकिल हवलदार द्वारा, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 34 पर 33 रन पर स्कोर का रुका बाब। रफ्तार के साथ गेंद चली गई बाबू, क्या वो आखिरी गेंद बची है? इसके पहले की गेंद बिल्कुल वो व्हाइट बॉल के शरबत। स्कोर कार्ड अब जाकर 34 पर गए, 7 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए अक्की कुमार राउंड विकेट से अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइकर पर जुनेद मुल्ला, नॉन स्ट्राइकर पर करीम तामे, 2 गेंदे बची है। इसके पहले की गेंद के ऊपर व्हाइट बॉल के शरब बादाम खेलने की कोशिश की, बहुत अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर की तरफ शानदार फील्डिंग। मुबारक द्वारा तालियां बजनी चाहिए मुबारक के लिए। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखिए ऑन, स्पोर्ट स्ट्रीम रखिए ऑन, एलके स्पोर्ट का टूर्नामेंट है ऑन। जबरदस्त फील्डिंग, कमिटमेंट बहुत अच्छा था, एफर्ट बहुत अच्छा था, स्ट्रोक कमाल का था। उसके ऊपर ये देखिए एक बार नहीं, बार बार नहीं, 1000 बार देखिए, उड़ता पंची, गेंद को अंदर की तरफ लाया, शानदार फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग। 3 रन बचाए और बिल्कुल वो 1 रन खर्च गया। उसके बाद वो दर्शकों में से आवाज आई, वंटू को की आवाज, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। स्कोर कार्ड 35 रन, 7 विकेट के नुकसान पर, रन ज्यादा नहीं बने। फारूक 9 स्टार गेम, करीम तांबे स्ट्राइकर एंड पर गए, नॉन स्ट्राइकर एंड पर जुनेद मुल्ला, अक्की कुमार अच्छी गेंदबाजी करे, 5 गेंदों में 3 ही रन दिए गए, राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर। ये गेंद अच्छी गेंद सामने की तरफ खेल दिया, गौरव पाटिल तेजी के साथ गेंद के ऊपर आए, एक सिंगल जाने दिया। दूसरे की मांग मैदान के अंदर चल रही है और बिल्कुल दूसरे के लिए बल्लेबाज आउट हो गए। आखिरी गेंद के ऊपर सिंगल गए, दूसरे के लिए बल्लेबाज आउट हुए, यानी 36 रन बने। 37 रनों का लक्ष्य फारूक 9 स्टार ने 37 रन 37 का टारगेट इस मैच में सेट किया गया है। सह्याद्री फाइटर को जीतना गए, आने वाली 30 गेंदे 37 रनों का लक्ष्य है। छोटा बैटल है मगर मैच में मजा आएगा, कहीं मत जाइए, बने रहिए इस टूर्नामेंट के अंदर। फाइनल का दूसरा पड़ाव, दूसरी इनिंग आएंगे, एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। थैंक यू सो मच, वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एक अच्छा टूर्नामेंट, एलके स्पोर्ट प्रेजेंट अंडरम का सबसे बड़ा नाइट का टूर्नामेंट, फ्लड लाइट के अंदर चलने वाला ये टूर्नामेंट 2026 का ये अब जाकर एलके स्पोर्ट का ये फाइनल का मुकाबला, पहला पड़ाव समाप्त हो। उसके अंदर फारूक 9 स्टार ने कुल मिलाकर 36 रन बनाए, 37 रनों का लक्ष्य सह्याद्री फाइटर गोलकोट के सर के ऊपर रखा गया। मैच में मजा आएगा, जिस तरीके से पड़ाव चल रहा है, पहला पड़ाव समाप्त हुआ। अब जाकर कई मेहमान आए हुए, उनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। सन्मान्य आदरणीय मुबीन भाई खोत साहेबांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर आहे, या ठिकाणी आता लक्की ड्रॉ देखील केलं जाणार आहे। अगदी आता लक्की ड्रॉची देखील वेळ झालेली आहे। बाबू जोपर्यंत सिग्नल येत नाहीये, बाबू जब तक बाबू सुर्वे जोपर्यंत सिग्नल येत नाही तोपर्यंत मॅच चालू करायचं नाहीये, याची दक्षता पण घ्या। बाबू सुर्वे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का? आणि आता मुबीन भाई खोत साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, एक दर्दी प्रेक्षक, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्रिकेटवरती अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुबीन भाई खोत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे सर्वे
विद्यमान नगरसेवक साजिदभाई सरगुरू साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत आणि अगदी आपण त्यांचं देखील मनोगत या ठिकाणी आपण घेणार आहोत. साजिदभाई सरगुरू या ठिकाणी आहेत, त्यांचं मनोगत घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण ड्रॉकडे देखील जाणार आहोत. आता अगदी व्यासपीठ तुम्हाला दाखवलं जाणार आहे. साजिदभाई आता निश्चित आमच्या बरोबर आहेत. साजिदभाई आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. साजिद सरगुरू नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. साजिदभाई काय म्हणाल, कसं वाटलं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2 लाखाची पहिलीच टुर्नामेंट रत्नागिरी जिल्ह्यात आणि ती पण चिपळुणात आणि ती पण गोलकुरोडात. हे सगळं जे घडतंय हे नवीन जनरेशनच करतंय. ते आम्ही पडद्याच्या पाठचे कलाकार आहोत हे, आणि हे सगळे पडद्याच्या पुढचे कलाकार आहेत. जे बॅनरवर लागलेले हे त्यांनी स्ट्रगल केले आणि त्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेस झाली. टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग हा तुमच्या लोकांचा आहे, जे बघण्यासाठी आवडीने आलेत आणि त्यांची ज्या हा क्रिकेटमध्ये आवड आहे. ह्याच्यातनं एखादा प्लेअर कुठंतरी पुढं जाईल, स्पोर्ट्स कॅम्पमध्ये होईल, कुठंतरी भविष्यात त्याचा करिअर होईल. ह्याच माध्यमातून सातत्याने आम्ही हे ॲक्टिव्हिटीज करतोय. पण आम्ही आज परत एकदा शब्द देऊन जातो या स्टेजवरती, गेल्या टुर्नामेंटला इथंच दिलेला होता, परत देऊन जातोय की पुढच्या वर्षी 2027ला 2 लाखाचीच टुर्नामेंट होणार आणि ती पण ओरम नाईट होणार आणि चिपळुणात होणार. हो, अगदी त्यानं सांगितलं. ओरमचे खेळाडू थोडेसे निराश झाले होते, त्यांच्याकरता साजिद सरगुरूने सांगितलं मी मोठा धमाका घेऊन येणार, बिग बॅटल घेऊन येणार. अगदी धमाका केलाय साजिदभाई. 2027मध्ये आपण ओरमची स्पर्धा घेत आहे. अगदी युवा नगरसेवकात युवकांच्या साथ मिळालेली आहे आणि ही मोठी स्पर्धा गोलकोट रोडमध्ये घेतली आहे. अजून कुठले धमाके करणार? तुमच्या तोंडात ऐकायला बरं वाटेल. याच्यानंतर अजून काय क्रीडा क्षेत्राला जोर दिलाय? जेवढी नवीन जनरेशनची मुलं जेवढी आहेत ते जे स्पोर्ट्स आमच्याकडे घेऊन येणार त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या स्टुडंटला पुढं नेण्याचं काम 100% आम्ही आमच्या माध्यमातून करत राहणार. धन्यवाद. टाळ्या वाजल्या, शिट्या वाजल्या. साजिदभाई अजून एक प्रश्न विचारतोय. गोलकोट रोडचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्राला आता जोर दिलाय. अगदी निवडून आल्यानंतर ही 2 लाखाची मोठी स्पर्धा अंडरमची घेतली आहे. हे क्रीडा क्षेत्र झालं, अनेक क्षेत्र आहेत, आरोग्य क्षेत्र असेल, वेगवेगळे. त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून काय कार्य केलं जाईल? पहिली गोष्ट इथं आली आहे की चिपळुणात गोलकोट रोड हा भाग एवढा मोठा आहे की ह्याची जनसंख्या जास्त आहे इतर भागापेक्षा, आणि इथं 6 असे प्लॉट्स आहेत ज्याच्यात रिझर्वेशन आहे, ज्याच्यामध्ये प्लेग्राऊंड्स आहेत, गार्डन्स आहेत, हॉलसाठी जागा दिलेली आहे. आरक्षित असलेल्या जागेमध्ये आम्ही नवीन येणाऱ्या ह्या जनरेशनसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन आम्ही आखलेला आहे आणि नगरपालिका त्याच्यासाठी सक्षम आहे आणि भविष्यात हे सगळं तुम्हाला दिसून येईल. अगदी यंगस्टर जे आहेत, युवा जनरेशन आहे खूप जास्त आहे गोलकोट रोडमध्ये. यंग जनरेशन म्हणजे 20 पासून 30 वयापर्यंत यंग जनरेशन जास्त आहे. त्यांना अनेक लोकांना कामानिमित्तानं अनेक खेळाडू इथपर्यंत पोहोचू शकले आहेत. त्याचं कारण काय आहे तर कामानिमित्तानं ते परदेशामध्ये आहेत. त्यांच्याकरता रोजगाराकरता काहीतरी कराल? रोजगारकरिता आम्ही सातत्याने असलेल्या विभागामध्ये, मग उद्योगधंदे असतील किंवा इतर कुणाला भविष्यात काय करायचं आहे, मग IT पार्क आहेत, इतर कुठल्या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्समध्ये काम करायचं आहे, जे वेगवेगळे विभाग आहेत. पाणी आता आपल्याकडं साधा चांगला चालतोय मुद्दा तो पाण्याचे जॅक, आपण ड्रम चालवतोय, बाटल्या चालवतोय, ते सातत्याने आपण त्यांना पुढे जातोय, लोक भविष्यात जातात आणि काम करतात. गोट फार्म आहे, इतर कुठे क्षेत्र आहेत आपल्याकडं घेण्यासाठी भरपूर काय आहे, फक्त घेणारी लोक असली पाहिजेत. त्याला करण्याचं काम आमच्याकडे आहे, घेणारी लोक असली पाहिजे. साजिदभाई शेवटचा प्रश्न विचारतो, जास्त काही विचारणार, अनेक प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे आहेत. मला माहिती आहे कमी वयामध्ये एक धडाडीचं कार्यकर्ते आणि निश्चित एक उत्तर देणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्याकडे पाहिलं जातं. युवकांनी ही स्पर्धा भरवली, अगदी तुमच्या प्रभागामध्ये भरवली. आयोजन आवडले का? स्पर्धा आवडली का? 100% मला वाटते माझ्यापेक्षा जास्त स्पर्धा ही इथं उभे राहणाऱ्या लोकांनाच आवडली आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी आहे. जर आवडली ते सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या आणि आवाज होत आहे. अरे आवडली ना टुर्नामेंट? परत भविष्यात झाली पाहिजे ना. ओरम झाली की अंडरम? हा बस. अगदी साजिदभाईने विचारलं ओरम झाली पाहिजे की अंडरम झाली पाहिजे. आणि हे विद्यमान नगरसेवक होते. थँक्यू सो मच साजिदभाई सरगुरू, नवनिर्वाचित युवा नगरसेवक म्हणून चिपळूण नगर परिषदमध्ये त्यांची ओळख आहे. थँक्यू सो मच साजिदभाई, आमच्याबरोबर जॉईन झालात, आपलं मनोगत व्यक्त केलात आणि अगदी त्यानं धमाका केला आहे. त्यानं म्हटलं 2027मध्ये ओरमची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, तब्बल 2 लाखाची स्पर्धा ते घेऊन येणार आहेत. थँक्यू सो मच साजिदभाई सरगुरू, आपल्या मनापासून आभार. LK स्पोर्ट आणि बामणे परिवार यांच्या वतीनं देखील एक मानाची स्पर्धा ती देखील येणार आहे. आणि आता लक्की ड्रॉ टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर त्यांच्या माध्यमातून तो गिफ्ट हॅम्पर आलेला आहे.
त्याची वेळ झालेली आहे. व अगदी आता लकी ड्रॉची वेळ झालेली आहे. लकी ड्रॉ मध्ये नाव कोणाचं येणार आहे, चिठ्ठी कोणाची येणार आहे, भाग्यवान विजेता कोण आहे. लकी ड्रॉ आजच्या रात्रीतला ओपन केला गेला आहे. सन्माननीय आदरणीय नईमबाई खतीब या ठिकाणी आहेत आणि आता ते नाव साजिदबाई आपल्यात निश्चित आपल्याला समजूतील कोणाचं नाव आलंय, पुकारणी करतील. अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुपनचा जो मानकरी ज्याचं नाव आला तो या ठिकाणी हजर नसेल तर दुसरी चिठ्ठी उचलली जाणार आहे. ते हजर आहेत तर त्याचं प्रूफ पावती तुम्हाला देण्यात आलेली आहे. ती पावती घेऊन इथपर्यंत यायचं आहे, त्याचं नाव येणार आहे. ते स्वतः भाग्यवान विजेता या ठिकाणी असले पाहिजेत, कारण तुम्हाला तो मोठं जो बक्षीस आहे तो टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला दिलं जाणार आहे. टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ज्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. आता नाव कोणाचं आलंय? कूपन नंबर 432. कोण आहे काय? कूपन नंबर 432. नाव आसिम हल्दे. आसिम हल्दे हे नाव आलेलं आहे. 432 कुपन नंबर आहे. मोबाईल नंबर 7020789418. भाग्यवान विजेता आहेत का? लकी ड्रॉचं ओपन केलं गेलेलं आहे. इथं हजर आहात तर तुम्ही 100% भाग्यवान विजेता आहात. जर हजर नाही आहात तर दुसरं ड्रॉ ओपन केलं जाणार आहे. वाट बघावी लागेल. फक्त आपण 3 वेळा पुकारणी करणार आहोत. आसिम हल्दे 432 कुपन नंबर 432 आसिम हल्दे. लकी ड्रॉ मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. ते हजर आहेत का? कुपन नंबर शेवटची पुकारणी कुपन नंबर 432 आसिम हल्दे या ठिकाणी ते हजर नाही आहे. दुसरं ड्रॉ आता केलं जाणार आहे. दुसरं ड्रॉची वेळ झालेली आहे. ते कुपन आता निश्चित आता बाद झालेलं आहे. आता नवीन भाग्यवान विजेता कोण आहे ते हजर आहेत का? आणि आता ते हजर नसतील पुन्हा एकदा ते आता नाव कोणाचं आहे? साजिदबाईच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कूपन नंबर 322. कूपन नंबर 322. ह्याला आम्ही काल सांगितलं होतं की तू कूपन कार्ड तुझाच लागल, पण तो नाही करून 100 रुपये आमचे कापत होता. पण नशीब त्याचे एवढेत की त्याचाच नाव आलाय. दाऊद जबले. दाऊद जबलेचं नाव आलेलं आहे. हा बघा. दाऊद जबले या ठिकाणी आहे. दाऊदच्या चेहऱ्यावरती तो आनंद आहे. आता त्याला तो पारितोषिक दिलं जाणार आहे. वॉटर प्युरिफायर या ठिकाणी दिलं जाणार आहे. एक मोठी मशीन या ठिकाणी त्याला पाण्याची दिली जाते. एक एक्वा फाईन आणि ते आम्हाला पुरस्कृत कोणी केले तर टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलेलं आहे. दाऊद जबले आजच्या रात्रीतला भाग्यवान विजेता आहे. जरा टाळ्यांचा गजर त्याच्याकरता व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या. लकी ड्रॉचा भाग्यवान विजेता दाऊद जबले त्याला सन्मानित करतायत. ते अर्थातच तो गिफ्ट हॅम्पर त्याला दिला जातोय. विद्यमान नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक साजिद सरगुरू यांच्या शुभ हस्ते त्याला दिलं गेलं आहे. साजिदबाईच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आहे. दाऊदच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आहे. एक्वा फाईनचा वॉटर प्युरिफायर या ठिकाणी त्याला मिळाला आहे कुपनमध्ये. आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. धाबा 36 बनवले. 37 धाबांचं आव्हान ठेवलं आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये गाणं घेऊया. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला असा गेलो आणि असा आलो. थैंक यू सो मच. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एलके स्पोर्ट्स प्रेजेंट 2024 का महासागरा फाइनल का मुकाबला चल रहा है. इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर नगर सेवक साजिद सरगुरू साहब है. इनका भी हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं. और इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए साजिद सरगुरू, शाहनवाज पोटे, बासित कादरी, फहद सरगुरू, रागिब सरगुरू, साद बामने, नवाज
नादगांवकर, इमरान बाचने और मुदस्सिर सरगुरु इनको योगदान रहा है। फाइनल का मैच है, दूसरे पड़ाव की तरफ जाने वाले गए और बिल्कुल वो दूसरे पड़ाव की तरफ जाना पसंद करेंगे। सभी दर्शकों का और खिलाडी का स्वागत आहे। त्याच पद्धतीने या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्यांचं फायनलची दुसरी इनिंग पाहण्याकरता सन्मान्य आदरणीय कपिलजी शिर्के साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मैच की तरफ जाएंगे। 5 4 3 2 1 लेट्स प्ले। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट। पहली गेंद गौरव पाटिल स्ट्राइकर एंड पर थे, नॉन स्ट्राइकर एंड पर बाद नाखुदा आए गए। सह्याद्री फाइटर को जीतने के लिए 30 गेंदों के अंदर 37 रन बनाने। पहली गेंद बिंदी गेंद आई, गेंदूर बल्ली का ताल्लुक ने बाद टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। दूसरे गेंद के ऊपर बैकफुट पर चले गए थे, पीछे जाकर खेल रहे गए। पीछे जाओगे दुनिया कदम खींचेगी, आगे आओगे दुनिया सलाम करेगी। जुनेद मुल्ला अच्छी गेंदबाजी करे, इनकी उम्र ज्यादा नहीं है, लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था और पहले ओवर की 2 गेंदे बिल्कुल वो बिंदी गेंदे आए। दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ गया। परान चोगले कतर एयरवेज से है, उनके माध्यम से बिल्कुल वो जुनेद मुल्ला के हैट्रिक के लिए 2000 का प्राइज है। ओवर के अंदर 3 विकेट लेंगे तो कतर एयरवेज के फरहान चोगले, इनके माध्यम से बिल्कुल जुनेद मुल्ला के लिए ओवर के अंदर 3 विकेट के लिए वो 2000 का इनाम लगाया गया। खाता खुला, गौरव पाटिल मैन फ्रॉम दापोली के, उनका खाता खुला गया। पहले 2 गेंदों के ऊपर वो स्ट्रगल करते हुए नजर आए। फाइनल की दूसरी इनिंग के शुरुआत में 37 रनों का छोटा सा टारगेट है, मगर इस मैच में मजा आने वाला गया। और बाद नाकुदा स्ट्राइकर एंड पर गए, अब जाकर उनको खाता भी खोलना गए। 3 गेंदों के बाद स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। फील्डिंग देके फाइन लेग, स्क्वेयर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, इलेक्ट्रीफाई माहौल बनेगा। धीरे धीरे ये मुकाबला आगे जाएगा। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया, स्क्वेयर लेग पर फील्डर है, शानदार फील्डिंग कर रहे हैं। दानिश इस्सानी बहुत अच्छी फील्डिंग करते हुए नजर आए। गेंद ने थोड़ा सा टर्न लिया था, उसके बाद दानिश इस्सानी ने अपने संतुलन बनाया, गेंद को अंदर की तरफ रखा, बिल्कुल 2 रन पर स्कोर कार्ड पहुंच गया। गौरव पाटिल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और बाद नाकुदा 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 रन बगैर किसी नुकसान के। सह्याद्री फाइटर गोलकोट 37 रनों का पीछा कर रहे हैं। फील्डिंग फाइन लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ऑफसेट पर 4 फील्डर हैं। ये गेंद लेग स्टंप के बाहर चले गए। हमारे ऑफिशियल अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड 4 गेंदों के बाद 3 रन। कदमों का इस्तेमाल किया, बैकफुट पर चले गए थे, रन लेना चाहते गए, क्या हुआ गया मैदान के अंदर। अरबाज नाकुदा बैक टू पवेलियन जाएंगे, शिकार नंबर पहला हुआ, रनआउट का विकेट। अरबाज नाकुदा नाखुश नजर आ रहे हैं। अरबाज का विकेट, पहला विकेट, पहली सफलता, रनआउट का विकेट गॉन। थैंक यू सो मच। गौरव पाटिल बिल्कुल रन नहीं लेना चाहते थे, अरबाज नाकुदा रन लेना चाहते थे, उसके अंदर मिस कॉलिंग, मिस अंडरस्टैंडिंग और विकेट की ना 5वीं गेंद के ऊपर पहला झटका। बैटिंग करने वाली टीम सह्याद्री फाइटर को बैकफुट में चले गया, अच्छा स्ट्रोक है, क्या मारा, क्या मारा, मारा कम, घसीटा ज्यादा, एक ही मारा, वो भी सॉलिड मारा, 4। थैंक यू सो मच। बैकफुट पर चले गए थे, बहुत अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच लगी, टाइमिंग बहुत अच्छा था, हेड पोजीशन बहुत अच्छी थी, एक ही मारा, खींच कर मारा, वो भी सॉलिड मारा। गौरव पाटिल मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए स्कोर कार्ड 7 पर पहुंच गया। पहले ओवर का केस समाप्त हुआ। जीतने के लिए अभी भी 24 गेंदें और फाइनल के मैच को जीतना है तो 30 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय गुरव आए गए, अपने ओर से पहला, टीम के से दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आए गए। प्रमुख गेंदबाज का इस्तेमाल हुआ, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नई गेंदबाज का इस्तेमाल, अक्षय गुरु गेंदबाजी करने के लिए। माहौल बना हुआ है। एलके स्पोर्ट प्रेजेंट 2026 का सबसे बड़ा टूर्नामेंट डिस्ट्रिक्ट के अंदर का, वो चिपलून के अंदर चल रहा है। इस टूर्नामेंट के हमारे करता धरता, हमारे मार्गदर्शक लियाकत भाई कादरी, साजिद भाई सरगुरम, अली मुल्ला मैदान के अंदर इस गेंद को, पहली गेंद को ऑनसाइड की तरफ ड्राइव कर दिया। अब्दुल्ला खान जब तक गेंद को फीड करे, थ्रू करे, तब तक एक सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर कार्ड 8 पर पहुंच गया। 8 आणि कोणाची लागणार वाढ, स्कोर कार्ड 8 पर गए। गौरव पाटिल 5 पर बल्लेबाजी करे, अली मुल्ला
जिन्होंने पहली गेंद के ऊपर खाता खोला। गेंदबाजी करने के लिए अक्षय गुरव गेंदबाजी कर रहे गए। आरएम ट्रैवल्स और आरएम मोबाइल बिल्कुल वो महमूद पालोजी भी परदेश से इस मैच का आनंद ले रहे हैं, दुबई से इस मैच का आनंद ले रहे, उन्होंने भी प्राइज लगाया। रागिल हवलदार की गेंदबाजी उनको अच्छी लगी। आरएम टूर्स एंड ट्रैवल्स और आरएम मोबाइल इनके माध्यम से वो रागिल हवलदार के लिए वो 500 के नाम भी आया गया। महमूद पालोजी थैंक यू सो मच। स्कोर कार्ड 8 रन 1 विकेट के नुकसान में। फील्डिंग की जमावट में बिल्कुल वो थोड़ी सी तब्दीली ला रहे गए। फील्डिंग थर्ड मैन, एक खिलाड़ी पॉइंट का खिलाड़ी नीचे, एक्स्ट्रा कवर नॉक ऑफ। ऑन साइड पर 3 खिलाड़ी है और बल्लेबाज नॉन स्ट्राइक रेट पर देखिए थोड़ी सी दुविधा महसूस करे। अली मुल्ला जो बिल्कुल वो गजब के फॉर्म में। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज गौरव पाटिल लंबा सफर तय करके आए। दापोली तालुके का अच्छे खिलाड़ी है, स्ट्राइक रेट पर खेलने के लिए तैयार। गेंदबाजी खेलने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करेंगे। अक्षय गुरव यानी पांडा गेंदबाजी करे। मैन फ्रॉम मुंबई दिवा इस ओवर की अगली गेंद। ओहो अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, तालियां बज रही है। बजेंगे शेट्टी, बजेंगे ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान सर पर उठता है। क्रिकेट क्रिकेट का रहता है, जुनून जज्बे में बदल जाता है। फाइनल का मैच है, टारगेट बिल्कुल वो छोटा है, 37 रनों का लक्ष्य है। दिखने में आसान है, करना मुश्किल है, मगर टेनिस बॉल के अंदर नामुमकिन नहीं है। इस मैच में मजा आएगा। इस ओवर की अगली गेंद 8 पर स्कोर कार्ड रुका हुआ। ऑन साइड की तरफ खेल दिया, बहुत अच्छा स्ट्रोक है। पहले ताकत उसके बाद नजाकत, इनके पास दोनों भी है। गेंद बॉर्डर के बाद 4। वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। क्लासिकल स्ट्रोक था पहले, इसके पहले के ओवर के अंदर जुनेद मुल्ला के खिलाफ उन्होंने ताकत का इस्तेमाल किया। इस मर्तबा अक्षय गुरु के खिलाफ उन्होंने नजाकत का इस्तेमाल किया। पहले ताकत उसके बाद नजाकत, दोनों मिलाप इनके पास है और उनके पिटारे में वो बिल्कुल अच्छे अच्छे शॉट है। गजब के फॉर्म में गौरव पाटिल भी, इसलिए वो दापोली का सफर दे करके चिपलून के ऐतिहासिक मैदान पर है। माहौल बनेगा, बिल्कुल बल्ला बोल रहा है। अक्षय गुरु का स्वागत भी। अक्षय गुरु ने सवाल पूछा क्या फाइनल के मैच में स्वागत नहीं करोगे? कदमों का इस्तेमाल किया, क्लीन बॉल कर दिया। एक तेरे एक मेरे, 100 सोनार के, एक लोहार के, दूध का दूध, पानी का पानी, कहां चले गए थे बल्लेबाज? क्लीन बॉल होते हुए बल्लेबाज आउट। थैंक यू सो मच अक्षय पांडा गुरु। बिल्कुल अक्षय गुरु पांडा कम बैक करना जानते हैं, वेलकम बैक करना जानते हैं और इन्होंने पुनरागमन किया। शानदार गेंदबाजी के बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ चले गए। गौरव पाटिल जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, इनके बल्ले के से रन आ रहे थे, बिल्कुल उनका क्लीन बोल्ड कर दिया और उनको डकआउट की तरफ भेजा गया। अब जाकर बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर सह्याद्री फाइटर के कैप्टन कूल, जिनको कॉमेंट्री बॉक्स से नाम दिया गया है कैप्टन कूल का, वो गणेश मोरे मैदान के अंदर आए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय गुरु गेंदबाजी करे। 4 गेंदों के अंदर 5 रन, एक सफलता इनके पास है। 12 रन 2 विकेट के नुकसान पर। फील्डिंग फाइंड, एक स्क्वेयर लेग, मिड विकेट लॉन्ग ऑन। वो अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ ड्राइव किया। दानिश इसानी तेजी के साथ गेंद के ऊपर आए, जब तक गेंद को फेड किया, अंदर की तरफ ढकेला, सिंगल लिया गया। दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया, तो दोनों के पास पर्याप्त समय था। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 13 पर पहुंच गया। गणेश मोरे ने अपना खाता सिंगल के साथ खोला। जीतने के लिए 37 रनों का लक्ष्य है। इस ओवर की अगली गेंद, वो अच्छी गेंद थी, पैरों की तरफ गेंद थी, ऑन साइड की तरफ खेल दिया। करीम तांबे बिल्कुल थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आए, संघर्ष करते हुए नजर आए, फंबल होते हुए नजर आए और उसका फायदा बल्लेबाजों ने लिया। 2 ओवर का खेल समाप्त। इस ओवर के अंदर 7 रन आए, 2 विकेट के नुकसान पर 14 रन बने गए। 37 रनों का लक्ष्य गए, यानी 18 गेंदों का खेल बचा हुआ गए। 23 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा गए, चीर कर रास्ता बनाना गए। सामने खाई है, छलांग लगानी है, मुश्किल है मगर नामुमकिन नहीं है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी।
शुक्रिया। चलिए ज़्यादा चर्चा नहीं करने, एक्सपीरियंस कैंप पर खेल रहे तो बिल्कुल वो चर्चा भी होगी, सभी खिलाड़ी चर्चा कर रहे हैं, अनुभवी खिलाड़ी खेल रहे हैं। इसीलिए कहा जाता है शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। इतनी ज़्यादा भी चर्चा नहीं करनी है कि खर्चा ज़्यादा हो जाए। बिल्कुल वो शाम की चाय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा भी होनी चाहिए, मगर ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज़्यादा होगा। मैच की तरफ जाएंगे। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 23 रनों की जरूरत है। करीम तापे नई गेंदबाजी करने के लिए, इनकी उम्र देखिए ज़्यादा नहीं है, 17-18 साल। और बिल्कुल वो 17-18 साल जो है ना उम्र, उसके अंदर इंसान जब आता है तब वो तहलका मचाता है। करीम तांबे गेंदबाजी करने के लिए आए हैं, इनकी उम्र ज़्यादा नहीं है, बिल्कुल मुझे लग रहा है 15 साल के हैं और गेंदबाजी करने के लिए आए हैं अपने ओर से। पहला टीम कर से तीसरा ओवर लेकर स्ट्राइकर एंड पर अली मुल्ला, नॉन स्ट्राइकर एंड पर गणेश मोरे। अली 2 पर बल्लेबाजी करे, गणेश 1 पर गए। पहली गेंद के ऊपर क्रॉस बनने का इस्तेमाल हुआ, गेंद कहां पर चली गई अजीबोगरीब अंदाज के साथ, नसीब भी भाग्यवान लोगों का साथ देता गया। गेंद बाउंड्री के बाद 4। थैंक यू सो मच। देखिए किस तरीके से वो स्ट्रोक खेला था, बल्ले के बीचों बीच नहीं लगे थे, मिस्टा स्ट्रोक था। उसके बाद सौरभ रौनी कहां पर चले गए, कहां पर चले गए। सौरभ रौनी भी दर्शक दीर्घा में चले गए, गेंद भी दर्शक दीर्घा में चले गए। इनको गेंद को रोकना था, ये दर्शक दीर्घा में चले गए। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग से 17 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर है। चौका आया अली मुल्ला के बल्ले से, इरादे स्पष्ट हुए। अच्छा मुकाबला मैदान के अंदर गए, बल्ले के बीचों बीच नहीं लग रही, अभी भी कॉन्फिडेंस 7 पे आसमान पर नहीं है। फील्डिंग एक खिलाड़ी, एक बार फिर देखिए थर्ड मैन, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर नॉक ऑफ। ऑन साइड पर 4 खिलाड़ी है अली मुल्ला के लिए। क्रॉस बल्ले का बिल्कुल वो आड़े बल्ले का इस्तेमाल कर रहे थे, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल का इशारा। बैकफुट पर जाकर आड़े बल्ले का इस्तेमाल हुआ। ईश्वर की अगली गेंद, वो अच्छी गेंद थी, डिफेंसिव स्ट्रोक खेला, रक्षात्मक ढंग के साथ गेंद को ढकेल दिया। शॉर्ट कवर के स्थान पर प्रणव के तांबे के हाथों में गेंद चली गई, सिंगल लिया गया और सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 20 पर पहुंच गया। आने वाली 16 गेंदे, 17 रनों की जरूरत है। गणेश मोरे स्ट्राइकर एंड पर गए, करीम तांबे ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं, स्ट्राइकर एंड पर थ्रो कर रहे हैं। बाल बचे गए मैदान के अंदर दोनों बल्लेबाज। देखिए भाग मिक्का भाग, भाग मिक्का भाग। 1 रन लिया गया, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड 21 पर पहुंच गया। आने वाली 15 गेंदे, 16 रनों की जरूरत है। कुछ लोगों को बिल्कुल वो नींद आ रही है, मुझे पता है इस मैच में मजा आएगा, वो आखिरी गेंद तक मैच समाप्त नहीं होगा। नींद उड़ाने वाला मैच है, पैसा वसूल मैच है, फाइनल का मैच है। 9 स्टार और बिल्कुल वो सह्याद्री इतने आसानी के साथ मैच नहीं छोड़ेंगे। 15 गेंदे, 16 की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद, वो अच्छी गेंद थी, कहां पर चली गई, पीछे बहुत अच्छे फील्डिंग के जमावट है। सौरभ भोजने ने गेंद को रोका, उसके बाद रन लेना चाहते थे और क्या हुआ है, क्या हुआ है वो भी देखने वाले गए। गणेश मोरे क्या अपने क्रीज में पहुंचे थे, नहीं पहुंचे थे, डायरेक्ट हिट बिल्कुल किया गया। उसके ऊपर वो बल्लेबाज क्या आउट हुए गया, हमारे ऑफिशियल अंपायर क्या फैसला देने वाले हैं। वो बल्लेबाज आउट, गणेश मोरे आउट होकर डकआउट की तरफ चले गए। विकेट नंबर बैटिंग करने वाली टीम का तीसरा गिरा। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था, रन लेना चाहते थे, उसके अंदर वो गणेश मोरे बिल्कुल रन लेने की कोशिश की, पॉपिंग क्रीज में नहीं पहुंच पाए। विकेट नंबर तीसरा गिरा, 21 रन 3 विकेट के नुकसान पर। आने वाली 14 गेंदे, 16 की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर, 5वें नंबर पर प्रारंभिक बैटर मैदान के अंदर, स्ट्राइकर पर सागिल हवलदार, नॉन स्ट्राइकर पर अली मुल्ला। अली 5 गेंदों में 7 पर खेल रहे हैं। 21 रन 3 विकेट के नुकसान पर। फाइनल का मैच जैसा होना चाहिए वैसा मैदान के अंदर हो रहा है। भारी तादाद में दर्शक अभी भी जुड़े हुए, उनका भी स्वागत है। सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है 2026 का सबसे शानदार टूर्नामेंट। और मैन ऑफ द सीरीज की अगर बात की जाए तो बिल्कुल वो गोल्ड कॉइन है। शानदार मैच मैदान के अंदर। इस ओवर की अगली गेंद आने के साथ पहली गेंद को खेलने की कोशिश, हमारे ऑफिशियल अंपायर का इशारा देखने वाले हैं। बिल्कुल वो ऑफिशियल अंपायर का इशारा क्या आएगा, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल भी मिला और उसके बाद वो बिल्कुल हमारे ऑफिशियल अंपायर क्या फैसला देने वाले हैं। हमारे ऑफिशियल अंपायर का फैसला क्या आने वाला है। टप्पा खाने के बाद उछाल भी मिला था और उसके बाद वो हमारे ऑफिशियल अंपायर का इशारा व्हाइट बॉल का है, व्हाइट बॉल का इशारा हुआ है, व्हाइट बॉल का इशारा। कहानी में ट्विस्ट, 14 गेंदे बची है, 15 की जरूरत है। स्कोर कार्ड आगे बढ़ गया, 22 पर पहुंच गया। 37 रनों का लक्ष्य है।
लो स्कोरिंग वाले मैच बिल्कुल हाई वोल्टेज पर चले जाते हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर करीम तांबे, स्ट्राइकर एंड पर शाकिल हवलदार, नॉन स्ट्राइकर पर अली मुल्ला। कहाँ चले गए व्हाइट बॉल का इशारा। लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके। 14 गेंदों का खेल बचा हुआ है, 14 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत इंटरेस्टिंग मोड पर है। क्रूशियल मैच है, दोनों तरफ आग लगी हुई है। एक तरफ गोवा है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ आग बराबर की लगाई है। कभी इधर कभी उधर, थोड़ा इधर थोड़ा उधर, ये मैच चल रहा है। बिल्कुल 14 गेंदों का खेल बचा हुआ है, 14 रनों की जरूरत है। यूट्यूब पर दर्शक बिल्कुल वो टक लगा कर देख रहे हैं, मैदान पर दर्शक वो टक लगा कर देख रहे हैं। फाइनल का मैच इससे अच्छा नहीं हो सकता है। करीम तांबे गेंदबाजी करे, राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर। साहिल हवलदार कहां पर चले गए, परेशानी है, ये दबाव है। परेशानी में कुछ लोग बिखर जाते हैं, कुछ लोग निखर जाते हैं। निखरने वाले को दुनिया सलाम करती है, बिखरने वाले को दुनिया नाम रखती है। नाम बनाने का भी मौका है, नाम बिगाड़ने का भी मौका है। इस ओवर की अगली गेंद अंदर से गई है। गेंद और बल्ले का ताल्लुक ने बाद टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद का इशारा। लाइन इस पर तबा बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। 24 रन 3 विकेट के नुकसान पर, 13 गेंदे 13 रनों की जरूरत है। ओ क्रॉस बंदे का इस्तेमाल कर रहे थे बिल्कुल, वो क्या बाग है। सागिल हवलदार क्रॉस बल्ले का इस्तेमाल कर रहे थे, गेंद जाकर बिल्कुल वो शरीर पर टकराई। ओवर की समाप्ति 3 ओवर का खेल समाप्त है। स्कोर कार्ड 24 रन 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 13 रनों की जरूरत है। मुकाबला टाई होगा तो बिल्कुल वो सुपर ओवर का मैच हो सकता है। 12 चेंडूचा शिल्लक आहे, 13 धावांची गरज आहे। या डीजे मास्टर एक गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला। थैंक यू सो मच, वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एलके स्पोर्ट प्रेजेंट 2026 का एक अद्भुत नजारा। गेंदबाजी करने के लिए अक्षय पांडा, पहली गेंद बहुत खूबसूरती के साथ खेल दिया, बिंदी गेंद का इशारा। अली मुल्ला स्ट्राइकर एंड पर है, धीरे धीरे वो मैच आगे की तरफ बढ़ रहा है। 11 गेंदों का खेल बचा हुआ है, 13 रन की जरूरत है। कर्मभूमि की दुनिया में सम सभी को करना पड़ता है, भगवान सिर पर लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है। ओ ये गेंद कहां पर चली गई वो भी देखने वाले गए। अंपायर का इशारा, 4 रनों का इशारा हुआ, अंपायर ने 4 रनों का इशारा किया गया। गेंद बॉटल के बाहर चली गई और गेंद के ऊपर बिल्कुल वो देखिए अंपायर के साथ चर्चा चर्चा चर्चा, वो बिल्कुल वो चर्चा कर रहे हैं अंपायर के साथ। बिल्कुल वो बाबू सुरवे अंपायर है, टीवी अंपायर की तरफ जाना पसंद करेंगे और हमारे ऑफिशियल अंपायर जो है वो थर्ड अंपायर की तरफ इशारा करे। बाबू सुरवे बिल्कुल आएंगे, पैरों को लगी है, बिल्कुल वो मूवमेंट भी किया गया है, नहीं किया गया है वो भी देखा जाएगा। और डिलीबरेट का जो बिल्कुल वो अपील की गई है, राहुल सुरवा ने बिल्कुल वो अपील करते हुए नजर आए गए। इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर 2024 का एक शानदार फाइनल का मैच। नसीब का सहारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री के बाहर चले गए। 4 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर 28 रनों पर पहुंच गया। अली मुल्ला के पैरों को लगने के बाद गेंद बाउंड्री की तरफ चली गई। नसीब का सहारा, भाग्य का सहारा, नसीब भी भाग्यवान लोगों का साथ देता है। स्कोर कार्ड 28 रन 3 विकेट के नुकसान पर। अली मुल्ला थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं, आने वाली 10 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। पैसा वसूल मैच, फील्डिंग थर्ड मैन, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर 4 फील्डर गए। अक्षय गिरोह वो अच्छी कहती, बहुत अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद बाउंड्री के बाहर 4।
थैंक यू सो मच प्रणव तांबे वहां पर थे, बहुत ही बिल्कुल वो कोशिश की थी, एफर्ट बहुत अच्छा था, कमिटमेंट बहुत अच्छा था, मगर इनको चीरती हुई गेंद दर्शक दीर्घा में चले गए। तालियों की गूंज में अलीमुल्ला क्रक शॉट था, क्रैकिंग रॉकिंग शॉकिंग शॉट। जीतने के लिए 9 गेंदों का खेल बचा हुआ है, 5 रनों की जरूरत है। अब जाकर इलेक्ट्रीफाई माहौल, तालियां बज रही है, सीटियां बज रही है। पहले माहौल नहीं बना हुआ था, अब जाकर वो तालियां, वो सीटियां। हो ये गेंद लेग स्टंप के बाहर, बिल्कुल वो बिंदी गेंद का इशारा नहीं हुआ तो व्हाइट बॉल का इशारा हुआ। 9 में 4 बॉलने को लगी, उसके बाद पीछे की तरफ चले गए। ओहो डाइव लगाकर रन लेने की कोशिश, सिंगल पूरा किया गया। जीतने के लिए अभी भी 3 रन चाहिए, 8 गेंदे, जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। 2 रातों के अंदर सह्याद्री फाइटर गोलकोट की टीम ने 3 धमाके किए, 3 टाइटल जीते। अगर ये टाइटल जीतते तो वो 4था टाइटल और 1 साल की पूरी कसर बराबर। कई लोगों ने कहा आपने टाइटल नहीं जीता, उसका जवाब सह्याद्री फाइटर ने दिया। ये गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चले गए, व्हाइट बॉल का इशारा, जीत के ज्यादा करीब जा रहे गए। अब केवल 2 रन चाहिए, 8 गेंदे 2 रन। और अच्छी गेंद थी, कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया, गेंद को डीप पॉइंट की तरफ खेल दिया। जब तक फील्डर इस गेंद को फील्ड करे, थ्रू करे, सिंगल लिया गया। स्कोर कार्ड 36, आखिरी इस ओवर की आखिरी गेंद, 1 ही रन चाहिए सह्याद्री फाइटर गोलकोट को जीतने के लिए। चैंपियन ऑफ चैंपियन एलके स्पोर्ट्स 2026 का ये चैंपियन ट्रॉफी जीतने वाली टीम, अंडरम का वर्ल्ड कप, रत्नागिरी का वर्ल्ड कप, सह्याद्री फाइटर ले जाएंगे इस खूबसूरत ट्रॉफी को हम अपने घर ले जाएंगे। सह्याद्री फाइटर गणेश मोरे एंड कंपनी, रागिल हवलदार, साहिल हवलदार, ये सेलिब्रेशन उन्होंने जीत लिया बिल्कुल वो एलके स्पोर्ट्स का वर्ल्ड कप, एलके स्पोर्ट्स का वर्ल्ड कप, नगर सेवक साजिद सरगुरु के टूर्नामेंट जीत लिया। ले जाएंगे इस खूबसूरत ट्रॉफी को हम ले जाएंगे। वो सेलिब्रेशन थैंक यू सो मच। थैंक यू सो मच अगदी राखील हवलदार याला विनंती करणं आपण या आपल्याकरता महबूबजी तांबे साहेब यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज आलेलं आहे। महबूबभाई तांबे आपल्याला विनंती करतोय, तांबे व्हेजिटेबलचे यशस्वी उद्योजक म्हणून त्याची वाटचाल आहे, त्यांच्या माध्यमातून राखील हवलदार ज्यांना प्रणवची विकेट घेतली त्याच्याकरता आपण 500 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय। राखील हवलदार आपल्याला विनंती करतो आपण या राखील